Hello everyone, this is the lecture number 2 of current electricity and today we will solve the numericals related to the Kirchhoff's law. लास्ट लेक्चरमध्ये जे आपण किर्चॉफ्स लॉज बघितले आहे, किर्चॉफ्स करंट लॉ अँड किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, त्यावरती आपण इथे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे जे अनसॉल्व्ड दिलेले आहे एक्सरसाइजमध्ये. त्याआधी जे 11th स्टँडर्डमध्ये EMF वरती न्यूमेरिकल्स झालेले आहे ते पण अनसॉल्व्ड न्यूमेरिकल्समध्ये क्वेश्चन आलेले त्याच्यावर, तर ते आपण अगोदर घेऊ. दोन क्वेश्चन्स आहे त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, अ व्होल्टमीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 100 ओहम. व्होल्टमीटर म्हणजे काय? अ डिव्हाइस विच इज यूज टू मेजर द व्होल्टेज. पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपण व्होल्टमीटरचा यूज करत असतो. तर त्याचा रेजिस्टन्स दिलेला आहे, किती आहे ते? 100 ओहम. ओके. What will be its reading when it is connected across a cell of EMF 2 volt and internal resistance 20 ohm. म्हणजे आपण काय केलं, इथे एक व्होल्टमीटर घेतलं. ठीक आहे, इथं मी व्होल्टमीटर घेणार. ठीक आहे, असा एक व्होल्टमीटर आहे. काय याचा रेजिस्टन्स, व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स किती आहे? 100. तर इथे मी काय करणार आहे, असं एक रेजिस्टन्स दाखवतो याच्याच अक्रॉस. हे कशाचा असणार आहे रेजिस्टन्स? 100 ओम रेजिस्टन्स कशाचा असणार आहे? व्होल्टमीटरचा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, याला कनेक्शन करायचं आहे. कनेक्शन कशाला? कनेक्टेड टू द सेल ऑफ EMF 2 वोल्ट अँड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ 20 ओम. म्हणजे याला एक असे रेजिस्टन्सला, असे EMF सोर्स ऑफ EMFला, म्हणजे इथे एक बॅटरीला कनेक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल ही ती बॅटरी असणार आहे. या बॅटरीचं इंटरनल रेजिस्टन्स किती दिलेला आहे? 20 ओहम दिलेला आहे. ठीक आहे, असं आपण कनेक्शन करून घेऊ अगोदर. इथे याचा EMF दिलेला आहे 2 वोल्ट आणि इंटरनल रेजिस्टन्स आहे 20 ओहम. ओके, त्याला स्मॉल आर ने दाखवू. हा कॅपिटल आर हा असणार आहे सोर्स ऑफ EMF, म्हणजे ॲप्सिलॉन सारखं जी सिम्बॉल आहे ई ते आपण यूज करूया. तर याच्यामध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, हे जे व्होल्टमीटर असणार आहे ना, याचा आपल्याला इथे रीडिंग किती येणार आहे. रीडिंग म्हणजे काय? व्होल्टमीटर आहे म्हणजे व्होल्टमध्ये येणार आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. काय फाइंड आउट करायचं आहे? V इज इक्वल्स टू व्हॉट. ठीक आहे, तर यासाठी आपल्याला ओहम्स लॉचा यूज करता येईल. बट त्याआधी इथे 2 वोल्टचा EMF दिलेला आहे आणि इंटरनल रेजिस्टन्स 20 ओहम दिलेला आहे. म्हणजे मिनिंग काय याचा, एक बॅटरी आहे, त्या बॅटरीचं व्होल्टेज जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते किती आहे? 2 वोल्ट. जे आपण सेल यूज करतो ना, बॅटरीचा सेल, तर ते घेतलं आपण, तर त्याचं व्होल्टेज किती दिलेलं आहे? 2 वोल्टची ती बॅटरी दिलेली आहे. पण त्याचं इंटरनल रेजिस्टन्स पण आहे. इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय असतो, तर त्याच्यामध्ये जे केमिकल यूज केलेलं आहे त्याच्या अगेन्स्ट इलेक्ट्रॉनला काही वर्क करावा लागतो. तर त्याच्यामुळे जे रेजिस्टन्स क्रिएट होत असतो तिथे, तर तो असतो त्याच्यामधला इंटरनल रेजिस्टन्स. म्हणजे हे जे पार्ट आहे ना, हा पूर्ण एकच युनिट आहे. एक बॅटरी असणार आहे फक्त याची, पूर्ण एक बॅटरी आहे त्याच्यामधलं हे दिलेली सिच्युएशन. तर इथे आपण फॉर्म्युला कोणता यूज करू शकतो? इथे ओहम्स लॉ यूज करू शकतो. कोणता? ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय आहे? V इक्वल्स टू IR. ओके, आपल्याला V फाइंड आउट करायचं आहे. I इंटू R. R दिलेला आहे. R किती आहे इथे? R इज इक्वल्स टू 100 ओहम. बरोबर, R इज इक्वल टू 100 ओहम. बट करंट दिलेला आहे का? नाही. करंट आपल्याला काय फाइंड आउट करावं लागणार आहे? इथून जे करंट प्रोड्यूस होणार आहे ना, ते फाइंड आउट करावं लागणार आहे. तर त्यासाठी परत आपण काय करणार आहे, इथे ओहम्स लॉ यूज करणार आहे. कशासाठी? सेलसाठी. फॉर सेल, हे जे सेल दिलेले आहे, बॅटरी दिलेली आहे त्यासाठी. म्हणजे इथे काय करायचं, आता इथे जर आपण फॉर्म्युला यूज करायचं ठरलं, सेलच्या थ्रू करंट जाणार आहे, पूर्ण सर्किटमधून करंट फ्लो होणार आहे. बरोबर, इथे 4 सेल करावं नाही लागणार. म्हणजे डायरेक्टली आपण काय करू, इथे फॉर करंट बनवू द्या. फॉर करंटसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, याच्यामधलं जे ओहम्स लॉ आहे तेच यूज करायचं. I इक्वल्स टू काय करायचं? V अपॉन R. काय घ्यायचं? V अपॉन R. V कोणता असणार आहे? हा EMF असणार आहे. म्हणून इथे काय करायचं, व्होल्टेजच्या ऐवजी काय घ्यायचं? Vच्या ऐवजी काय घ्यायचं? ॲप्सिलॉन सारखं E घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर R, जिथे रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स कोणतं आहे इथे स्मॉल R पण आहे आणि कॅपिटल R पण आहे. म्हणजे दोन रेजिस्टन्सचे अक्रॉस जाऊन त्याला ओव्हरकम करून त्याला सर्किटमधून फ्लो व्हायचा आहे करंटला. म्हणून काय असणार आहे? स्मॉल R प्लस कॅपिटल R. समजलं आता कसं आलं आहे? इथे व्होल्टेज V असणार आहे E
इथे रेजिस्टन्स असणार आहे, टोटल रेजिस्टन्स असणार आहे स्मॉल आर प्लस कॅपिटल आर. ओके, तर हीच व्हॅल्यू काय करायची याच्यामध्ये पुट करायची. इथे मी लिहून घेतो वाटलं सर, सिन्स I इक्वल्स टू व्ही अपॉन आर, ओम्स लॉच्या अकॉर्डिंग. ठीक आहे, तर तोच फॉर्म्युला इथे पुट केलं तर व्ही इक्वल्स टू आयच्या ऐवजी काय येणार इथे ॲप्सिलॉन अपॉन कॅपिटल आर प्लस स्मॉल आर इंटू इथे कॅपिटल आर. ओके, व्ही विल बी इक्वल्स टू ॲप्सिलॉन किती दिलेला आहे, सॉरी ई किती आहे 2 डिवायडेड बाय कॅपिटल आर इज 100, स्मॉल आर इज 20 इंटू कॅपिटल आर इज 100. ठीक आहे, म्हणजे हा किती आलं 200 डिवायडेड बाय 120 म्हणजे किती येणार आहे 20/12. अजून पुढे सॉल्व केलं तर किती येणार आहे हा इथे 5 डिवायडेड बाय 3 म्हणजे किती आला हा 1.666 म्हणजे 7 करू आपण. व्होल्ट रीडिंग आहे, व्होल्ट मीटर आहे म्हणून काय येणार याचा युनिट व्ही येणार. म्हणजे हा जे व्होल्ट मीटर यूज केलेला आहे त्याच्यावर रीडिंग किती मिळणार आपल्याला 1.667. समजलं कसं करायचं. सेम एक्झाम्पल आहे नंबर 2, हे आपण परत सॉल्व करून बघूया. ठीक आहे, अ व्होल्ट मीटर हॅज अ रेजिस्टन्स ऑफ 30 ओहम. म्हणजे हा जे व्होल्ट मीटर यूज केलेला आहे इथे परत एकदा काढू, इथे व्होल्ट मीटर यूज केलेला आहे याचं याच्या अक्रॉस जे रेजिस्टन्स आहे ते किती दिलेलं आहे, हा रेजिस्टन्स दिलेला आहे 30 ओहम. ओके, कॅपिटल आर दिलेले काय आहे हा कॅपिटल आर. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय आहे व्हॉट विल बी इट्स रीडिंग वेन कनेक्टेड अक्रॉस अ सेल ऑफ EMF 2 वोल्ट हॅव्हिंग इंटरनल रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम. म्हणजे याला काय केलं आपण एक्सटर्नल बॅटरीला कनेक्ट केलं का ज्या बॅटरीचा EMF किती दिलेला आहे 2 वोल्ट. म्हणजे इथे 2 वोल्टचं EMF ॲप्सिलॉन ई दिलेलं आहे. ठीक आहे, आणि याचा इंटरनल रेजिस्टन्स या बॅटरीचा रेजिस्टन्स इंटरनल रेजिस्टन्स किती दिलेला आहे 10 ओहम. म्हणजे काय स्मॉल आर पण दिलेला आहे. तर याच्या अक्रॉस काय करायचं आहे आपल्याला व्हॉट विल बी इट्स रीडिंग. म्हणजे याच टाईपने पूर्ण ते सॉल्व करायचं आहे. म्हणजे काय असणार आहे व्ही आपल्याला फाइंड आउट करायचं. व्ही इक्वल्स टू काय आय इंटू आर असणार आहे. आय आपल्याला माहीत नाही म्हणून काय करायचं इथे परत ओहम्स लॉ यूज करायचं. ओहम्स लॉवरून काय येणार आहे आय इक्वल्स टू इथे व्ही अपॉन आर व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. व्होल्टेज किती असणार आहे इथे ई डिवायडेड बाय रेजिस्टन्स हा स्मॉल आर आणि हा कॅपिटल आर, आर प्लस आर हाच इथे पुट करायचं. म्हणजे काय येणार आहे ॲप्सिलॉन ई अपॉन कॅपिटल आर अपॉन कॅपिटल आर प्लस स्मॉल आर इंटू कॅपिटल आर. ॲप्सिलॉनची ईची व्हॅल्यू किती आहे 2 वोल्ट डिवायडेड बाय कॅपिटल आर इज 30 प्लस स्मॉल आर किती आहे 10 इंटू 30 म्हणजे किती आलं 60/40 दॅट इज 6/4 दॅट इज 3/2 म्हणजे किती आला हा व्ही इज इक्वल्स टू 1.5 वोल्ट. समजलं कसं करायचं. सेम न्यूमेरिकल्स आहे, फक्त इथे काय करायची याची व्हॅल्यू चेंज करायची आहे. हे जे बेसिक लॉजिक आहे हे अगोदर समजून घ्या. आपल्याला व्होल्ट मीटरची रीडिंग चेक करायची तर त्या रीडिंगसाठी आपल्याला रेजिस्टन्स आणि करंट दोन्ही लागणार आहे. रेजिस्टन्स तर ऑलरेडी दिलेलं आहे स्मॉल आर आणि कॅपिटल आर, बट करंट दिलेलं आहे का या सर्किटमधून फ्लो होणारा नाही. तर त्यासाठी काय करायचं इथे आय ओहम्स लॉचाच यूज करायचं ॲप्सिलॉन अपॉन कॅपिटल आर प्लस स्मॉल आर म्हणजे व्ही अपॉन आर यूज करायचं. त्यामध्ये व्ही कोणता असणार आहे एक्सटर्नल सोर्स ऑफ EMF. त्याच्यानंतर आर रेजिस्टन्स कोणता असणार आहे दोन्ही पण कॅपिटल आर अँड स्मॉल आर असणार आहे. ठीक आहे, तर ही व्हॅल्यू पुट करायची आणि पुढे ते सॉल्व करायचं. म्हणजे रीडिंग इथे किती दाखवणार आहे व्होल्ट मीटरवर किती व्होल्टेज दाखवणार आहे ते आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, नाव आवर नेक्स्ट अनसॉल्व न्यूमेरिकल number 3 is a battery of EMF 4 volt and internal resistance 1 ohm is connected in parallel with another battery of EMF 1 volt and internal resistance 1 ohm with their like poles connected together. म्हणजे दोन बॅटरीज कनेक्ट केलेले आहे. दोन बॅटरीज कसे कनेक्ट केलेले आहे पॅरललमध्ये आणि ते पण कसे जे त्यांचे पोल्स आहे लाईक पोल्स. फॉर एक्झाम्पल पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह जोडलेला आहे, निगेटिव्हला निगेटिव्ह जोडलेला आहे. तर असं कनेक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, इथे मी ते डायग्राममध्ये दाखवतो. तर फॉर एक्झाम्पल इथे फर्स्ट बॅटरी असणार आहे इथे अशी आणि यालाच काय आहे दुसरी एक बॅटरी कनेक्ट केलेली आहे अशी बॅटरी नंबर 2. ठीक आहे,
आणि दोघांचा इंटरनल रेजिस्टन्स पण दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल हे असणार आहे E1, ही असणार आहे E2. दोन बॅटरीज घेतले, यांचं इंटरनल रेजिस्टन्स किती दिलेलं आहे ते आपण नंतर घेऊ. फॉर एक्झाम्पल इथे काय करू, डायरेक्टली त्याचा इंटरनल रेजिस्टन्स पण घेऊ, दाखवा असं. हे असणार त्याचा इंटरनल रेजिस्टन्स. ठीक आहे, हा असणार आहे R1, सॉरी हा असणार आहे R2, स्मॉल R2, आणि हा असणार आहे स्मॉल R1, इंटरनल रेजिस्टन्स. आणि हे काय केलेले आहे, पॅरललमध्ये कनेक्ट केलेलं आहे. पॅरललमध्ये कनेक्शन असताना हे जे त्यांचे लाईक पोल्स असणार आहे, फॉर एक्झाम्पल पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह जोडलं, निगेटिव्हला निगेटिव्ह, कंडिशन सॅटिस्फाय झाली. The combination is used to send current through an external resistance of 2 ohm. Calculate the current through the external resistance. म्हणजे इथे काय केलं आपण, हे जे कनेक्शन आहे याच्यातून जे करंट फ्लो होणार आहे हे कशाला सेंड केलं, इथे एक एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, या रेजिस्टन्सच्या अक्रॉस करंट फ्लो करण्यासाठी आपण काय केलं, ते हा कॉम्बिनेशन यूज केलं. तर आपल्याला हे जे एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे कॅपिटल R, तर याचे थ्रू करंट किती आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा. तर असं जर कनेक्शन असेल तर इथे आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अँड किर्चॉफ्स करंट लॉ हे यूज करू शकतो. म्हणजे आता यूज कसं करायचं, त्यासाठी फर्स्ट थिंग याच्यामध्ये जे करंट फ्लो होणार आहे ते करंट कसं फ्लो होणार, तर त्यासाठी आता जे पॉझिटिव्ह असणार आहे, पॉझिटिव्हपासून स्टार्ट होत असतो करंट आणि ते एंड कुठं होत असतो, निगेटिव्हकडे. म्हणजे इथून करंट निघणार, हा फर्स्ट बॅटरी म्हणून काय असणार आहे, इथे करंट निघणार आहे I1. कोणतं करंट असणार आहे, I1. ठीक आहे, फर्स्ट बॅटरीचं करंट. सेकंडमधून पण जे करंट येणार आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे किती येणार आहे, हा I2 येणार. दोन्ही करंट इथे येणार, या जंक्शनला येणार. ठीक आहे, या जंक्शनला आल्यानंतर ते दोघांची काय होणार आहे, ॲडिशन होऊन जाणार आहे. अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स फर्स्ट लॉ, द अल्जेब्राइक सम ऑफ ऑल द करंट्स मीटिंग ॲट अ जंक्शन इज 0. म्हणजे इथे जे टोटल करंट असणार आहे इथून फ्लो होणारा, तर इथे काय असणार आहे, इथे जे टोटल करंट असणार आहे तो काय असणार आहे, दोघांची ॲडिशन असणार आहे, दॅट इज I1 प्लस I2 असणार आहे. ठीक आहे, तर याच्यातून जे करंट फ्लो होणार आहे तो पण किती असणार आहे, I1 प्लस I2. इथे पण करंट किती असणार आहे, I1 प्लस I2. ठीक आहे, त्याच्यानंतर हे फ्लो होऊन असं फ्लो होणार, परत फ्लो होऊन कुठं जाणार, इथे येणार, बरोबर, I1 प्लस I2. परत इथे आल्यानंतर जंक्शन आलेलं आहे, जंक्शनवर दोन पार्ट्समध्ये ते स्प्लिट होऊन जाणार. दोन पार्ट्समध्ये कसं, इथे करंट जाणार, इथे I1 होतं, परत I1 रिटर्न येणार, इथे I2 होतं म्हणून परत किती जाणार, I2 जाणार. ठीक आहे, तर हे झालं त्याचं सर्किट पूर्ण. आणि हे सर्किट पूर्ण होत असताना याच्यामध्ये आपल्याला हे जे R आहे त्याच्यातून जे करंट फ्लो होत आहे I1 प्लस I2 ते किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तर त्यासाठी आपण किर्चॉफ्स लॉ यूज करणार आहे. अगोदर आपण काय करू, याला नाव देऊन घेऊ. म्हणजे जे सर्किट आहे त्याला जंक्शनपासून स्टार्ट करू. फॉर एक्झाम्पल हा A पॉईंट, हा B पॉईंट, C D E F, हा G H, I करंटसाठी घेत असतो, I J, इथे J असणार आहे, आणि हा K. I इथे करंटसाठी यूज करत असतो, कन्फ्युजन नाव म्हणून ते अवॉइड केलेलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करू, इथे व्हॅल्यूज जे दिलेले, व्हॅल्यूज कोणते कोणते दिलेले आहे ते मी इथे लिहून घेतो. बॅटरी ऑफ EMF, फर्स्ट EMF दिलेला आहे, गिवन, इथे लिहून घेतो मी गिवन. तर याच्यामध्ये जे EMF E1 दिलेला आहे, E1 किती आहे, 4 वोल्ट. त्याच्यानंतर याचा इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे R1 किती दिलेला आहे, 1 ओहम. त्याच्यानंतर नेक्स्ट E2 दिलेला आहे, E2 किती आहे, अनदर बॅटरी ऑफ EMF 1 वोल्ट, दॅट इज 1 वोल्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर R2 त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आहे 1 ओहम. ठीक आहे, 1 ओहम. आणि जे एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे कॅपिटल R ते किती दिलेलं आहे, कॅपिटल R इज 2 ओहम. ओके, 2 ओहम. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ यूज करायचा आहे. काय यूज करायचं आहे, अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, अकॉर्डिंग टू किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ फॉर कशासाठी, आता इथे लूप कन्सिडर करावं लागणार आहे. लूप कोणती घेऊ, अगोदर आपण ही लूप घेऊ, ABCDEFGHA. फर्स्ट लूप घेऊ आपण, नंबर 1, लूप नंबर 1, याला असं दाखवू आपण लूप नंबर 1.
ठीक आहे. लूप नंबर 1 कोणती घ्यायची आहे इथे मी घेणार ए पासून स्टार्ट करणार, ए पासून बी, ए बी सी डी, परत ई एफ, एफ पासून कुठं जायचं, जी कडे जायचं, जी, त्याच्यानंतर काय करायचं, परत एच कडे यायचं, एच, एच पासून परत ओरिजिनल म्हणजे ए पर्यंत. ही लूप आपण कन्सिडर केली. ठीक आहे, असं लिहून घ्यावं लागतं बरं का. आता ए पासून बी कडे जात असताना फर्स्ट कॉम्पोनंट कोणतं लागतोय इथे, रेजिस्टन्स आर लागतोय. आणि जर आपण किरचॉफ व्होल्टेज लॉ जर बघितलं तर त्यामध्ये काय करावं लागतं आपल्याला, द व्होल्टेज लॉ काय, त्यामध्ये द सम ऑफ द अल्जेब्राइक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सेस ऑफ ॲन इलेक्ट्रिक सर्किट और क्लोज लूप इज 0. तर आपल्याला काय करायचं आहे, याच्या अक्रॉस हे जे पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे व्ही इक्वल्स टू आय आर, काय असतो, व्ही इक्वल्स टू आय आर. आय म्हणजे किती, करंट काय असणार आहे ते, I1 प्लस I2, I1 प्लस I2 इंटू आर, आय आर. ठीक आहे. आता हा पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचा, जर ट्रेसिंगची डायरेक्शन कशी आहे आपली, या डायरेक्शनमध्ये, आणि करंटची डायरेक्शन पण काय आहे, सेम दिलेली, म्हणून ते काय घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं. इफ द डायरेक्शन ऑफ ट्रेसिंग अँड डायरेक्शन ऑफ करंट इज सेम देन वी विल टेक निगेटिव्ह साईन. ओके. देन नेक्स्ट कॉम्पोनंट कोणता आहे, डी कडे आले, डी पासून ई पर्यंत काही नाही, ई पासून एफ पर्यंत काही नाही, एफ पासून जी पर्यंत पण काही नाही. जी टू एच जात असताना फर्स्ट कॉम्पोनंट काय आहे ते स्मॉल r1. ठीक आहे, स्मॉल r1, आणि इथे करंट कोणता आहे, आय, म्हणजे किती येणार याचा, I1 इंटू स्मॉल r1. ओके. आणि हा पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह, ट्रेसिंग आपण जी पासून एच कडे चाललो आहे आणि करंट पण काय आहे, जी पासून एच कडे आहे, म्हणून काय घ्यायचा, हा निगेटिव्ह. सेम डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉम्पोनंट इथे काय आहे, E1 आहे. ओके, कोणता आहे, E1. आता हा पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह, ट्रेसिंगची डायरेक्शन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आहे, जे लास्ट वर्ड येणार आहे ते घ्यायचं, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, दॅट इज पॉझिटिव्ह घ्यायचं, इक्वल्स टू किती, 0. ओके. म्हणजे याच्यावरून इक्वेशन जर लिहिली, म्हणजे निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह तिकडे पाठवले तरी हा पॉझिटिव्ह E1 राहणार, त्या साईडला सगळे निगेटिव्ह टर्म. म्हणजे इथे कसं लिहिता येईल याला, I1 प्लस I2 इंटू आर प्लस I1 इंटू स्मॉल r1 इक्वल्स टू काय येणार इथे, E1. ठीक आहे. याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करू. व्हॅल्यूज पुट करत असताना I1 आणि I2 दोन्ही माहीत नाही, म्हणून काय करायचं, ॲज इट इज घ्यायचं, I1 प्लस I2 इंटू आर, कॅपिटल आर किती दिलेलं आहे इथे 2, दॅट इंटू किती येणार 2, प्लस I1 दिलेलं नाही म्हणून I1 घ्यायचं, R1 किती आहे 1 इंटू 1. ठीक आहे, इक्वल्स टू E1 किती दिलेलं आहे 4 वोल्ट. ठीक आहे. याला आपण रिअरेंज करून घेऊ. रिअरेंज करत असताना इथे काय येणार 2I1 ब्रॅकेट स्प्लिट करून घेऊ प्लस 2I2 प्लस इथे काय येणार फक्त I1 येणार इक्वल्स टू 4. याला जर सॉल्व केलं तर 2 प्लस 1 दॅट इज 3I1 प्लस 2I2 इक्वल्स टू 4. ठीक आहे. हे झाले इक्वेशन नंबर 1. आपल्याला I1 आणि I2 फाइंड आउट करायचे म्हणून आपण एक इक्वेशन इथे फाइंड आउट करून घेतली. देन नेक्स्ट आपल्याला लूप नेक्स्ट लूप कन्सिडर करावं लागणार आहे. लूप आता लूप कोणती घ्यायची, आता नेक्स्ट लूप जी घ्यायची आहे, आता ही पूर्ण लूप झालेली आहे, आपण आता नेक्स्ट लूप घेऊ. म्हणजे कोणती, ए के जे जी इथे एच आणि परत के पर्यंत जायचं. ए पासून स्टार्ट करायचं, ए पासून परत स्टार्ट करू आपण. ए के नेक्स्ट टर्म काय आहे जे, त्याच्यानंतर एफ, त्याच्यानंतर जी, त्याच्यानंतर एच, त्याच्यानंतर ए, परत ए. ठीक आहे, अशी घ्यायची. कशी जरी घेतली आपण असं रिटर्न जरी केलं तरी सेम इक्वेशन मिळणार आपल्याला. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर आपण लूप ट्रेस केली, ए पासून कुठे चालू आहे आपण, ए पासून के कडे, ए टू के जात असताना फर्स्ट कॉम्पोनंट कोणता आहे E2. ठीक आहे, E2 घेतलं मी इथे E2. आता हा E2 पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह. आता इथे जर बघितलं आपण तर हे ड्रेसिंगची डायरेक्शन कशी आहे के पासून जे कडे, आणि आपण फर्स्ट टर्म मिळून कोणता आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे कसं घ्यायचं, हा निगेटिव्ह घ्यायचा, घेतलं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉम्पोनंट कोणता आहे इथे R2 आणि इथे करंट कोणता आहे I2. तर इथे ट्रेसिंगची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन कशी आहे अपोजिट, म्हणून कोणतं घ्यायचं पॉझिटिव्ह साईन, दॅट इज
प्लस I2 R2. ओके. देन नेक्स्ट जे पासून F पर्यंत काही नाही, F पासून G पर्यंत पण काही नाही, G पासून H कडे जात असताना फर्स्ट कॉम्पोनंट आहे R1. तर याच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे ते कसं घ्यायचं, I1 इंटू R1 ते पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह. करंटची डायरेक्शन आणि ट्रेसिंगची डायरेक्शन सेम आहे म्हणून काय करायचं ते निगेटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह I1 इंटू R1. नेक्स्ट कॉम्पोनंट इज E1. आता हा E1 पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्हकडे चाललो आहे म्हणून काय करायचं पॉझिटिव्ह प्लस. आता पुढे H येणार आहे, H पासून A काही कॉम्पोनंट नाही म्हणून इक्वल्स टू 0. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं याच्यामध्ये रिअरेंज करून घ्यायचं. रिअरेंज करत असताना अगोदर काय करू आपण याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून घेऊ. व्हॅल्यूज पुट करत असताना E2 किती आहे 1 मायनस 1 प्लस I2 माहीत नाही म्हणून I2 ॲज इट इज इंटू R2 किती आहे, R2 इज 1 इंटू 1 मायनस I1 माहीत नाही म्हणून R1 किती आहे इथे 1 ओम. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्लस E1 किती दिलेला आहे 4 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं इथे याला सॉल्व करत असताना इथे -1 आहे, इथे 4 आहे म्हणजे किती येणार +3 येणार. +3 इथे किती येणार आहे प्लस I2 मायनस I1 इक्वल्स टू किती 0. हा 3 तिकडे घेऊन गेलं तर काय येणार आहे निगेटिव्ह होणार म्हणजे किती येणार आहे I2 मायनस I1 इज इक्वल्स टू -3. हा मायनस साईन काढून घ्यायचं आहे म्हणून काय करायचं इथे मायनसनी मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे हा I1 मायनस I2 इज इक्वल्स टू 3 येणार. ठीक आहे. ही झाली इक्वेशन नंबर 2. आता इथे इक्वेशन 1 and 2 आपल्याला सॉल्व करायची आहे. आपण इथे कोणतेही मेथड यूज करू शकतो. तर त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण काय करू इथे I1 इज इक्वल्स टू काय I1 इज इक्वल्स टू 3 हा प्लस I2 असणार आहे. ठीक आहे. ही व्हॅल्यू काय करू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करू. पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जर आपण पुट केलं तर इक्वेशन 1 मध्ये फर्स्ट 3 इंटू I1 ची व्हॅल्यू 3 प्लस I2 घ्यायची प्लस नेक्स्ट टर्म काय आहे 2I2 इज इक्वल्स टू 4. ठीक आहे. याला सॉल्व करायचं. इथे काय येणार आहे 3 इंटू 3 दॅट इज 9. इथे 3I2 प्लस 2I2 इज इक्वल्स टू 4 दॅट इज 9 प्लस 3 प्लस 2 5I2 इज इक्वल्स टू 4. हा 9 आहे तिकडे गेल्यानंतर काय होणार ते -9 म्हणजे किती येणार आहे 5I2. 4 - 9 दॅट इज -5. आता हा I2 किती येणार मग 5 डिवाइड बाय 5 म्हणजे किती येणार -1 येणार. I2 इज इक्वल्स टू -1 एम्पियर. त्याच्यानंतर याच्यावरून I1 फाइंड आउट करता येईल. I1 किती पुट करणार याच्यामध्ये I1 इज इक्वल्स टू I1 विल बी इक्वल्स टू 3 प्लस I2 किती आहे -1 दॅट इज प्लस -1 घेऊ इथे 3 - 1 दॅट इज 2. I1 इज इक्वल्स टू किती आलं 2 आलं. ठीक आहे 2 एम्पियर. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स. तर इथे मी काय लिहितो देअर फॉर करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स इज किती असणार आहे I1 प्लस I2 दोघांची ॲडिशन किती येणार आपल्याला इथे I1 किती आहे 2 प्लस I2 किती आहे -1 2 - 1 दॅट इज 1 एम्पियर. म्हणजे याच्यातून जे करंट फ्लो होणार आहे एक्सटर्नल रेजिस्टन्समधून इथे तर हा करंट किती असणार आहे I1 प्लस I2 दॅट इज 1 एम्पियर असणार आहे. ठीक आहे. हे झालं त्याचं सोल्युशन. समजलं का सॉल्व करायचं. स्टेप बाय स्टेप जर फॉलो केली तर एकदम इझी क्वेश्चन आहे. एकदा समजलं तर तुम्ही किती पण न्यूमेरिकल याच्यावरून सॉल्व करू शकता. ठीक आहे. आपण याच्यावरच अजून एक एक्झाम्पल घेऊ. सेम आहे अनसॉल्व्ड न्यूमेरिकल आहे ते आपण इथे सॉल्व करून घेऊ. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 इज 2 cells of EMF 1.5 volt and 2 volt having respective internal resistances of 1 ohm and 2 ohm are connected in parallel so as to send
करंट इन सेम डायरेक्शन थ्रू अन एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ 5 ओम. म्हणजे अगोदरची जशी सिच्युएशन होती ॲज इट इज दिलेली आहे. दोन इथे सोर्सेस ऑफ EMF घेतले, दोन बॅटरीज जोडलेले, ते पण कसे सेम डायरेक्शनमध्ये करंट फ्लो झाला पाहिजे. म्हणजे काय दोघांचे जे लाईक पोल्स आहेत ते एकमेकांना, फॉर एक्झाम्पल पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह जोडलेला आहे, निगेटिव्ह टू निगेटिव्ह जोडलेला आहे. तर इथे मी ते कनेक्शन करून घेऊ अगोदर. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे फर्स्ट EMF इथे एक असणार आहे, ठीक आहे, आणि खाली एक असणार आहे याच्याच पॅरललमध्ये असं एक इथे, ठीक आहे. दोघांचं इंटरनल रेजिस्टन्स पण आहे, म्हणून काय करायचं इथे एक रेजिस्टन्स दाखवायचं. इंटरनल आहे बरं, काय एक्सटर्नल नाही, बॅटरीमध्येच असतो हा, ठीक आहे. इथे एक रेजिस्टन्स, ठीक आहे. हे असणार आहे E1, हा असणार आहे E2, ठीक आहे. हा असणार आहे इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r1, हा असणार आहे स्मॉल r2, ठीक आहे. दोन्ही पण आपण जॉईन करणार, असे जॉईन करून घेतले. जॉईन करून काय केलं, एक एक्सटर्नल रेजिस्टन्सला काय केलं, कनेक्ट केलं. म्हणजे इथून काय केलं, असं कनेक्शन घेतलं एक, आणि ते काय केलं, एक एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे त्याला कनेक्ट केलं. अशी सिच्युएशन दिलेली आहे, ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स. एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणजे हा जे कॅपिटल R आहे याच्या अक्रॉस करंट किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. सेम जसं अगोदर दिलं होतं तसं. म्हणजे याच्यामध्ये अगोदर काय करू, जे गिवन थिंग्स आहे ते लिहून घेऊ, ठीक आहे. गिवनमध्ये फर्स्ट काय दिलेलं आहे, दोन EMF दिलेला आहे. म्हणजे काय आहे, E1ची व्हॅल्यू आहे, E1 इज इक्वल्स टू 1.5 वोल्ट अँड E2 इज इक्वल्स टू किती आहे, 2 वोल्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, हॅविंग रिस्पेक्टिव्ह इंटरनल रेजिस्टन्स ऑफ 1 ओहम अँड 2 ओहम. म्हणजे E1 साठी आहे R1, म्हणजे किती R1 किती आहे 1 ओहम, R2 आहे R2 इज इक्वल्स टू 2 ओहम, ठीक आहे. त्याच्यानंतर कनेक्टेड इन पॅरल ते झालं. एक्सटर्नल रेजिस्टन्स जे कॅपिटल R आहे ते किती दिलेलं आहे 5 ओहम, ठीक. तर आपल्याला याच्या अक्रॉस करंट किती आहे ते फाइंड आउट करायचं. तर त्यासाठी अगोदर करंटची डायरेक्शन घेऊ. इथे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह फ्लो करणार आहे. इथे पण काय पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. इथं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे काय असणार आहे, इथे करंट असणार आहे I1, इथे करंट असणार आहे I2, ठीक आहे. त्याच्यानंतर या पॉईंटला ते रीच करणार. इथे आल्यानंतर ते काय करणार आहे, दोन्ही ॲड होऊन जाणार, ॲड होऊन काय करणार आहे पुढे फ्लो करणार. म्हणजे करंट किती असणार आहे इथे I1 प्लस I2. म्हणजे याच्या अक्रॉस जर आपल्याला करंट फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला I1 आणि I2 दोन्ही फाइंड आउट करायचं, आणि मग आपल्याला इथे जे टोटल करंट असणार आहे ते मिळेल, ठीक आहे. या डायरेक्शनमध्ये करंट इथे फ्लो करणार. इथे आल्यानंतर परत इथपर्यंत आल्यानंतर दोन पार्ट्समध्ये ते स्प्लिट होणार. इथे जाणार I2 आणि इथे जाणार ते I1. समजलं कसं असतो करंट फ्लो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह दाखवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं, आपण याला जे लूप दाखवायची आहे आपल्याला, लूपसाठी काय करू, इथे नाव देऊ. इथे A B C D E F G H I, करंटसाठी घेतो आपण I J K, ठीक आहे. असं आपण दाखवून दिलं. आता आपल्याला काय करायचं, आता लूप जे आहे ते स्टार्ट करायची. लूप कोणती घेऊ आपण, फॉर अप्लाइंग किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, असं लिहून घ्यावं लागतं बरं का. अप्लाइंग किर्चॉफ्स लॉ फॉर लूप कोणती, अगोदर आपण ही लूप घेऊ. लूप 1 कोणती घ्यायची, A B C D A B C D E F G H आणि परत A कडे. ही लूप कन्सिडर करू आपण. इथे जे दिलेले आहे A पासून B आणि परत A पर्यंत येणारी ही लूप आपण अगोदर कन्सिडर करू. असं करंट फ्लो होणार आहे, ठीक आहे. याला आपण लूप 1 म्हणू. लूप 1 साठी जर आपण ट्रेसिंग केली तर ते ट्रेसिंगच्या डायरेक्शनमध्ये फर्स्ट कॉम्पोनंट आहे तो आहे हा कॅपिटल R. कॅपिटल R चे अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे ते किती घ्यायचं आहे आपल्याला, I इंटू R. करंट किती आहे याच्यामध्ये, I म्हणजे किती आहे I1 प्लस I2 इंटू R, ठीक आहे. हा पॉझिटिव्ह घ्यायचं का निगेटिव्ह, करंटची डायरेक्शन आणि ट्रेसिंगची डायरेक्शन सेम आहे म्हणून काय घ्यायचं ते निगेटिव्ह घ्यायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉम्पोनंट इथे D पर्यंत काही नाही आहे, E पर्यंत पण काही नाही, F पर्यंत पण काही नाही, G पर्यंत पण काही नाही. G to H जात असताना इथे एक कॉम्पोनंट मिळणार आहे R1, ठीक आहे. इथे याच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे तो किती असणार आहे I1 इंटू R1. ट्रेसिंगची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम आहे म्हणून हा काय करायचा निगेटिव्ह घ्यायचा.
पुढचं कॉम्पोनंट कोणतं आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सचा कॉम्पोनंट, सोर्स ऑफ EMF. हे काय असणार आहे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. ट्रेसिंग कसं करतो आपण, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, म्हणजे काय असणार आहे, हा पॉझिटिव्ह E1 असणार. इक्वल्स टू किती मिळणार आपल्याला, पुढे कोणतं कॉम्पोनंट आहे म्हणून काय घ्यायचं, पूर्ण लूप कंप्लीट झाली इथे 0 दाखवायचा. म्हणजे याच्यावरून काय येणार आहे, हा निगेटिव्ह साईन तिकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह होणार, म्हणजे काय येणार, I1 + I2 इंटू R प्लस I1 इंटू R1 इक्वल्स टू E1. ठीक आहे. याच्यामध्ये व्हॅल्यू जर पुट केले आपण, I1 + I2 माहीत नाही म्हणून ॲज इट इज I1 + I2 इंटू R किती आहे, कॅपिटल R इज 5 इंटू 5 प्लस I1 माहीत नाही म्हणून ॲज इट इज इंटू R1 किती दिलेलं आहे 1 ओहम इंटू 1 इक्वल्स टू E1 आहे 1.5 घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सॉल्व करून घेऊ आपण, 5 ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊ, दॅट इज प्लस 5I2 प्लस इथे I1 असणार आहे इक्वल्स टू 1.5. आता इथे I1 प्लस 5I1 प्लस I1 दॅट इज 6I1 प्लस 5I2 इक्वल्स टू 1.5. ठीक आहे. 1.5 याला आपण डबल केलं तर 3 होऊन जाणार आहे, मल्टिप्लाय बाय 2 केलं तर म्हणजे किती येणार, हा पूर्ण इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय केलं तर इथे 12I1 प्लस 10I2 इक्वल्स टू 3. दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके. त्याच्यानंतर आपल्याला परत I1 आणि I2साठी एक सेकंड इक्वेशन कन्सिडर करायची. आता नेक्स्ट लूप कोणती घ्यायची, नेक्स्ट लूप कोणतं कन्सिडर करत असतो आपण, वरचं हे जे वरची आहे ते कन्सिडर करत असतो. कोणतंही जर आपण यूज केलं, कसंही पाथ जर फॉलो केलं तर सेम येणार आहे. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट पाथ फॉलो करू, FG असं करून परत F पर्यंत येऊ. म्हणजे कुठून स्टार्ट करायचं, F पासून. F पुढचं कॉम्पोनंट आहे G, FG पुढे H, FGH पुढे A पुढे K पुढे J आणि परत कुठं येणार ते F पर्यंत येणार. कोणताही पाथ फॉलो केलं तर सेम येणार रिझल्ट आपल्याला. ठीक आहे. F पासून G पर्यंत काहीच नाही आहे. G पासून H कडे जात असताना फर्स्ट कॉम्पोनंट आहे R1. याचे अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे तो किती असणार आहे, I1 इंटू R1. ट्रेसिंगची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन सेम आहे म्हणून काय करायचं, हे निगेटिव्ह घ्यायचं. पुढचं कॉम्पोनंट आहे E1 कसं दाखवतो आपण, ट्रेसिंग कसं करतोय, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह E1. त्याच्यानंतर कोणताही कॉम्पोनंट नाही आहे, डायरेक्टली कोणता आहे E2 आहे. E2 कसं, ट्रेसिंगची डायरेक्शन कशी आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजे काय होणार आहे, निगेटिव्ह E2 घेतलं. त्याच्यानंतर पुढचं कॉम्पोनंट R2, याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स I2 इंटू R2 असणार आहे. आता हां इथे जर बघितलं तर करंटची डायरेक्शन आणि ट्रेसिंगची डायरेक्शन दोन्ही अपोजिट आहे म्हणून काय करायचं, हे पॉझिटिव्ह घ्यायचं. पुढे कोणतेही कॉम्पोनंट नाही F पर्यंत म्हणून काय करायचं, इक्वल्स टू 0 दाखवायचं. समजलं कसं करायचं. आता परत याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करू. व्हॅल्यूज पुट करत असताना आपल्याला I1 माहीत नाही आहे म्हणून मायनस I1 R1 किती दिलेलं आहे 1 इंटू 1 प्लस E1 किती आहे, E1 इज 1.5 मायनस E2 किती आहे 2 प्लस I2 माहीत नाही म्हणून I2 ॲज इट इज इंटू R2 किती आहे 2 इक्वल्स टू 0. ओके. आता याला सॉल्व करायचं आपल्याला. इथे किती येणार आहे मायनस I1, इथे किती 0.5 मधून 2 गेलं म्हणजे किती मायनस 0.5, 1.5 मायनस 2 दॅट इज मायनस 0.5. इथे प्लस 2 टाइम्स I2 इक्वल्स टू 0. ठीक आहे. याला आपण काय करू, निगेटिव्ह साईन काढून टाकायचं आहे. हा निगेटिव्ह तिकडे गेल्यानंतर काय होणार, ते पॉझिटिव्ह होऊन जाणार. म्हणजे काय होणार इथे 2I2 मायनस I1 इज इक्वल्स टू 0.5. याला डबल केलं तर 1 होऊन जाणार. म्हणजे किती करायचं 4I2 मायनस 2I1 इज इक्वल्स टू 1. ठीक आहे. ही झाली इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 आणि 2 आपल्याला सॉल्व करायचं आणि सॉल्व करून आपल्याला काय करायचं इथे I1 आणि I2 फाइंड आउट करायचं. कसं पण आपण सॉल्व करू शकतो. एकदा याच्यावरून व्हॅल्यू पुट करा किंवा डायरेक्टली काय करा, इथे जे आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्म्स आहे ते जर आपण कॅन्सल केलं तरी आपल्याला इथे सॉल्व करून मिळेल. ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय करू, आता नेक्स्ट याच्यामध्ये काय करू, दुसरी एक मेथड बघू. दुसरी मेथडमध्ये इथे
इथे जर बघितलं तर -2i1 आहे आणि इथे काय आहे +12i1 आहे. तर इथे दोघांना कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागणार आहे आपल्याला, इथे 6ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय 6, मल्टिप्लाय बाय 6ने मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे 24i2 -12i1 इज इक्वल्स टू 6. ओके, आणि याला इक्वेशन नंबर 3 म्हणू. ॲड इक्वेशन 1 and 2, सॉरी ॲडिंग इक्वेशन 1 and 3. 1 and 3 जर आपण ॲड केलं, 1 and 3 जर ॲड केलं तर याच्यामध्ये काय होणार आहे, प्लस आणि मायनस काय होऊन जाणार आहे, कॅन्सल होऊन जाणार आहे. याला मी आज अगोदर लिहून घेतो. इक्वेशन नंबर 1 इज 12i1 प्लस 10i2 प्लस 10i2 इज इक्वल्स टू 3. आणि इथे काय आहे -12i1 प्लस 24i2 इज इक्वल्स टू 6. दोघांना जर ॲड केलं तर काय मिळणार आहे, हा कॅन्सल म्हणजे किती येणार 34i2 इज इक्वल्स टू 9. i2 किती आलं मग, i2 विल बी इक्वल्स टू 9/34. ओके, त्याच्यानंतर हे झालं i2. याच्यावरून i1 फाइंड आउट करायचं आहे. म्हणून काय करायचं, i1ची व्हॅल्यू एका याच्यामध्ये पुट करायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं, सॉरी 2 मध्ये पुट करू. पुट इन इक्वेशन 2, पुट इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये जर पुट केलं तर काय मिळणार आहे आपल्याला, इथे 4 × i2 किती आहे 9/34, 9/34 पुढे -2i1 इक्वल्स टू 1. ठीक आहे, याच्यावरून जर सॉल्व करायचं ठरलं तर किती येणार आहे, इथे 2, इथे 17 म्हणजे किती येणार, हा 18/17 -2i1 इज इक्वल्स टू 1. याला 17ने मल्टिप्लाय जर केलं, 17ने मल्टिप्लाय केलं तर किती येणार, हा मल्टिप्लाय बाय 17, 17 गेट्स कॅन्सल. इथे 18 मायनस इथे 34 इज इक्वल्स टू 17. हा -34 आहे, तिकडे गेल्यानंतर काय तर राहिलं 34i1 असणार आहे. इथे i1 इथे 18 आहे. आता आपण याला अपोजिट करू, म्हणजे मायनस साईन आहे, तिकडे गेल्यानंतर प्लस होणार. म्हणजे 18 - 17 इक्वल्स टू प्लस 34i1. म्हणजे किती येणार, हा 18 - 17 दॅट इज 1 इज इक्वल्स टू 34i1. इथे i1 किती येणार, मग i1 विल बी इक्वल्स टू 1/34. ठीक आहे, हे झालं i1 अँड i2. समजलं कसं फाइंड आउट करायचं. कोणतंही पण तुम्ही 10th पर्यंत जे तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये शिकलाय ते इथे यूज करायचा. ठीक आहे, म्हणून याच्यामध्ये जे फायनल रिझल्ट येणार आहे, मी चेंज करतो. इथे काय येणार आहे, करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स, करंट थ्रू एक्सटर्नल रजिस्टर, इज काय आहे i1 प्लस i2. दोघांची काय करायची आहे, ॲडिशन. i1 किती आहे, इथे i1 इज 1/34, i2 आहे 9/34. ओके, किती येणार आहे, हा 1 + 9 दॅट इज 10/34 एम्पियर. एवढं करंट त्याच्यातून फ्लो होणार. याला पुढे सॉल्व करा किंवा ॲज इट इज ठेवा तरी पण तिथे ॲन्सर सफिशियंट आहे. पण शक्यतो याला काय करायचं, सॉल्व करायचं. सॉल्व करा तुम्ही. सॉल्व केल्यानंतर किती ॲन्सर येतो ते लिहून घ्या. हे असणार आहे त्याचा सोल्युशन. ठीक आहे, सिम्पल आहे. आता तुम्हाला 2 एक्झाम्पल झालेलं आहे, याच्यावरून तुम्हाला समजलं असेल मेथड कोणती फॉलो करायची. ठीक आहे, नाव आवर लास्ट क्वेश्चन इज नंबर 5. अ सेट ऑफ 3 coils having resistances 10, 12 and 15 ohm are connected in parallel. This combination is connected in series with series combination of 3 coils of the same resistance. म्हणजे 3 रेजिस्टन्स घेतले, ते कसे कनेक्ट केले, पॅरललमध्ये. फॉर एक्झाम्पल आपण ते ड्रॉ करून घेऊ. इथे एक रजिस्टर असणार आहे. ठीक आहे, त्यालाच पॅरललमध्ये दुसरं एक रजिस्टर. ठीक आहे, त्याला पॅरललमध्ये एक थर्ड रेजिस्टर, असं आपण कनेक्शन केले. हा असणार आहे R1, हा R2, हा R3. ठीक आहे, त्याच्यानंतर याला काय केलं, दिस कॉम्बिनेशन इज कनेक्टेड इन सिरीज विथ द सिरीज कॉम्बिनेशन ऑफ 3 कॉइल्स ऑफ द सेम रेजिस्टन्स. याला काय करायचं, सिरीज कॉम्बिनेशन घ्यायचं आणि सेम रेजिस्टन्सेस घ्यायचे. सेम रेजिस्टन्स म्हणजे काय, इथे 10, 12 आणि 15 दिलेलं आहे. तर इथे पण काय करायचं, इथे R4,
R5 आणि R6 जे असणार आहे ते सेम घ्यायचे. म्हणजे कसं, हा 10, हा 12, हा 15, तर हा पण काय करायचं 10, 12 आणि 15 घ्यायचं. ठीक आहे, असं कॉम्बिनेशन केलं. त्याच्यानंतर पुढे काय आहे, कॅल्क्युलेट द टोटल रेजिस्टन्स अँड करंट थ्रू द सर्किट इफ द बॅटरी ऑफ EMF 4.V इज यूज्ड फॉर ड्रॉइंग द करंट. म्हणजे याला काय केलं, 4.1V एक बॅटरी कनेक्ट केली. असे एक बॅटरी इथे कनेक्ट केली. कनेक्ट केल्यानंतर याच्या अक्रॉस जे करंट असणार आहे ते करंट आपल्याला फाइंड आउट करायचं आणि याचा टोटल इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती असणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. इथं V इक्वल्स टू किती आहे, 4.1V. ठीक आहे, रेजिस्टन्स जर आपल्याला मिळाला त्याच्यावरून आपण करंट फाइंड आउट करू शकतो. तर अगोदर याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स घेण्यासाठी इथे आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ, करंट लॉ यूज करायची गरज नाही. डायरेक्ट आपण सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टर्स यूज करू शकतो. 3 रेजिस्टन्स जर पॅरललमध्ये असेल, R1, R2 अँड R3 आर इन पॅरलल आणि हे जर पॅरललमध्ये असेल तर त्यावेळेस त्यांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती असतो, 1/RP इज इक्वल्स टू 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. हे जर कॅपॅसिटर असेल, तुमचं इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये कॅपॅसिटरचा कॉम्बिनेशन झालेला आहे तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतो. दोन्ही वाईस वर्सा आहे. म्हणजे इथे पॅरलल कॉम्बिनेशन जर कॅपॅसिटर जर असतील तर तिघांची डायरेक्ट ॲडिशन C1 प्लस C2 प्लस C3 करावं लागतो. पण रजिस्टर असेल तर त्याचा रेसिप्रोकल घ्यायचं. याच्यामध्ये व्हॅल्यू जर पुट केली तर 1/R1 इज 12 प्लस 1/R2 10 आहे, 10 इथे 12 आणि इथे 15. ठीक आहे, तर तिघांचा कॉमन फॅक्टर डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी कॉमन काय आहे तिघांमध्ये 60 घेण्यासाठी इथे किती मल्टिप्लाय, 6 मल्टिप्लाय, इथे किती 5 मल्टिप्लाय, इथे 4 मल्टिप्लाय, डिवायडेड बाय 60. म्हणजे किती येणार इथे 6 प्लस 5 दॅट इज 11 प्लस 4 दॅट इज 15 बाय 60. म्हणजे किती आला हा 1/4. म्हणजे 1/RP इज इक्वल्स टू 1/4. म्हणजे RP इज इक्वल्स टू किती आलं, RP इज इक्वल्स टू 4 ओहम. ठीक आहे, आणि याला पुढे आता तिन्ही काढून टाकायचं आणि 4 ओहमचा एक रजिस्टर घ्यायचं. म्हणजे काय झालं इथे 4 रेजिस्टर्स आता काय झाले इथे सिरीजमध्ये झाले. म्हणून त्यांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स R इक्विव्हॅलेंट किती असणार आहे, RS ने RP घेऊ. RP इथे घेतलेले आहे, इथे RP प्लस नेक्स्ट कोणता आहे R4 प्लस R5 प्लस R6. ठीक आहे, सगळ्यांची ॲडिशन केली तर RP किती आलेला आहे 4 प्लस 10 प्लस 12 प्लस 15. तिघांची ॲडिशन इथे किती येणार 14, इथे 26, इथे 31, 41. किती झाला हा 41 ओहम. इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती आलं 41 ओहम. ठीक आहे, आणि याच्यावरून जर आपल्याला इथे करंट फाइंड आउट करायचं असेल तर आपण ओहम्स लॉ यूज करू शकतो. कोणता ओहम्स लॉ जर आपण यूज केलं तर V इक्वल्स टू काय असतो IR. याच्यावरून I किती येणार, I विल बी इक्वल्स टू V/R. म्हणजे की V किती आहे इथे 4.1, इथे R किती आलेलं आहे 41. म्हणजे किती आला हा 0.1 एम्पियर I. ठीक आहे, हे झालं त्याचं सोल्युशन. समजलं का, सॉल्व करायचं सिम्पल आहे. ते सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशनचा यूज करायचं. तर आज आपण टोटल 5 न्यूमेरिकल सॉल्व केले, पण मोठे होते थोडे. आता याच्यामध्ये एक न्यूमेरिकल राहिलेलं आहे अनसॉल्व, ते आपण नेक्स्ट कधीतरी येऊ. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच. बाकीचं आपण जे पार्ट आहे ते नेक्स्ट लेक्चरला येऊ. ठीक आहे, थँक्यू सो मच.